कारण दर्शन घेणं आवश्यक आहे, कारण ज्या देवामुळे वाणी आहे आपली आणि खूप सुंदर देऊळ ग्लोबल विरारच्या ग्लोबल कॉलनीमध्ये आहे, त्याचं दर्शन घेतलं. अंबेमाचं दर्शन घेतलं. सिद्धिविनायकाचं देऊळ आहे. खूप आठवणी आहेत सिद्धिविनायकाच्या तशा. आणि असं मी अंधश्रद्धा असे म्हणणार नाही, श्रद्धा आहे, पण मेहनत पण लागते. व्हेन यू गो फॉर द म्हणजे तुम्ही जेव्हा अध्यात्म करता त्यावेळेला मेहनत पण तुम्हाला करावी लागेल, तेव्हा कुठे तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकता. आणि नक्कीच टीम आलेली आहे, आपण बघतोय मैदानावरती. दोन्ही आमचे अंपायरसुद्धा गेलेत त्या ठिकाणी. सो या आपण जाऊया. दिस इज द हाऊ द डे टू ट्रॅव्हल्स. खूप चांगला परफॉर्मन्स आत्तापर्यंत सगळ्याच टीमने दाखवलं आहे. जसं मी उल्लेख केला की मुंबईने ऑलरेडी 2 मॅच जिंकलेत, त्यांच्याकडे 4 पॉईंट्स आहेत. आणि त्याच्यानंतर आपण बघतो महाराष्ट्र 1 मॅच जिंकलेत, 1 मॅच ते पराभूत झाले गुजरातच्या समोर. 1 मॅच आता ऑन आहे मुंबईच्या समोर, त्यांच्याकडे 2 पॉईंट्स आहेत. ही मॅच त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, या बाबतीत शंका नाही. दुसऱ्या बाजूला डिफरंटली एबल क्रिकेट असोसिएशन ऑफ मुंबईच्या माध्यमातून बरोडा आणि सौराष्ट्राकडे 4 पॉईंट्स आहेत आणि मुंबईकडे 4 पॉईंट्स आहेत. आणि त्यामुळे आपण बघतोय की कुठला संघ टॉपला येतोय, कारण येथे जर महाराष्ट्राने समजा जिंकली तर त्यांचेही 4 पॉईंट्स होतील, विसरून चालणार नाही. त्यामुळे नेट रन रेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो ग्राफ आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगू. आणि बरोडा आणि सौराष्ट्राला एक बाय मिळाली होती, आणि त्यामुळे सौराष्ट्र पण काय परफॉर्मन्स. उद्या त्यांचा एक सामना आपण बघतो, गुजरात आणि बरोडा आहे, सौराष्ट्रात नाही आहे. बरोडाचा एक सामना बाकी आहे, गुजरातचा एक सामना बाकी आहे. आणि गुजरातकडे 2 गुण आहेत. समजा गुजरातने बरोडाला पराभूत केलं तर त्यांचे 4 पॉईंट्स होऊ शकतात. बरोडाकडे तसे पॉईंट्स नाही आहेत. सो दिस इज हाऊ द पी डी वेस्ट झोन चॅम्पियनशिप 2025 ट्रॅव्हल्स. आणि बघूया या मॅचकडे, या फायनलमध्ये काय घडतंय. मला असं वाटतं की जरी हा सामना कमी दाबांचा असला तरी मला असं वाटतं की महाराष्ट्र हा सामना सोडणार नाही. दॅट इज माय प्रेडिक्शन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. प्ले कॉल केलं, पहिला चेंडू बॅकफुटला थांबून चेंडूला प्लेस केलं, एक सिंगल पूर्ण करत असताना टसन क्रिकेट. अरे ओव्हर थ्रो होतोय या ठिकाणी, काही गरज नसताना. लॉट ऑफ मिस्टेक्स इन द फर्स्ट बॉल. जिथे एक धाव जायला पाहिजे तिथे 2 धावा जात असतात. एकही धाव जायला नको होती, तिथे 2 धावा जात असताना. हेच क्रिकेट आहे. 49 इयर्स मी क्रिकेट बघताना
पंच नव्हते ना, तर रेफर केला असता पंचाने तर थांबावं लागलं असतं. पण आम्ही तो रिप्ले पाहिला. इट वॉज अ क्लोज अपील, बट चेंडूने कुठे असं ग्लाउजला स्पर्श केला का आज एक प्रश्न होता, म्हणून तो क्लोज अपील होता. भरपूर वेळा टेक्नॉलॉजी तुम्हाला मदत करते अशा वेळेला. ओ कुठे टाकतायत एक्झॅक्टली, काय गरज होती का? आधीच दाबा कमी आहेत आणि अशा वेळेला अशा पद्धतीने बोनस देणं, संकष्टी चतुर्थीचा बोनस 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत. मोदक दिले, मोदक 4 मोदक दिले. काय आहे ना, बाप्पाचे वीक पॉईंट्स आहेत. दुर्वा, शमी, मोदक, लाल फुलं हे द्या बस. जास्वंदीचं बाप्पा खुश, तुम्ही मागा बाप्पा पूर्ण करतो. पण प्रामाणिकपणे मागा, काही मागू नका, आता उलटा लटकवेल. ओ गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. अपिश वरती येणारा चेंडू, मात्र त्या ठिकाणी खूप काही ॲक्शन्स होत आहेत मैदानावरती आपण बघतोय. सो महाराष्ट्र इज एन्जॉईंग द मॅच. मात्र त्याचबरोबर त्यांना ज्या धावा, मला आठवतं आहे चंद्रशेखर संत मला नेहमी सांगायचे की सुब्रमण्यम धावा कमी झाल्या तर अशा वेळेला, जसं आत्ता तुम्ही पाहिलं वुमेन्स क्रिकेटमध्ये 30 ते 40 धावा वर्ल्ड कपच्या फायनलला कमी झाल्या. मग प्रश्न असा होता की काय करावं. मग सुरुवातीचे तुमचे पॉवर प्लेचे षटकं खूप कडक टाकावे लागतात, फिल्डरना धावा रोखावे लागतात, तेव्हा त्या 30 धावा कव्हर होतात. अशा पद्धतीने ते गणित करावं लागतं. इथे मात्र त्या 4 धावा मागे ज्या गेल्या बॉलरच्या माध्यमातून ते अत्यंत घातक होतं. दिस इज हाऊ द क्रिकेट ट्रॅव्हल्स. उद्या आमचे DCCIचे ऑनरेबल सेक्रेटरी रविकांत चव्हाण साहेब उद्या येतील. द मॅन बिहाइंड दिस ऑल डेव्हलपमेंट प्रोग्रेस ऑफ दिस क्रिकेट अँड लॉट ऑफ हार्ड एफर्ट. उद्या आम्ही त्यांचे इंटरव्ह्यूजसुद्धा घेऊ. त्यांच्याविषयी खूप वाचले काल रात्रीसुद्धा. मला कल्पेशने पण भरपूर माहिती त्यांची पाठवली आणि त्यामुळे उद्या त्यांच्याशी बोलून आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करू. उद्या आपल्याकडे वेळसुद्धा आहे. भरपूर आमचे कमिटी मेंबर्स जे येतील त्यांच्याशी आम्ही बोलू, कारण भविष्यात काय काय घडणार आहे याच्यावर या ठिकाणी श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आम्ही करू. VV करमरकर, चंद्रशेखर संत, बाळ पंडित, सम ऑफ द ग्रेट कॉमेंटेटर ॲज फार एज मराठी इज कन्सर्न. या सगळ्यांबरोबर बाळ पंडित बरोबर मी काम नाही केलं, पण त्यांनी आम्हाला ऐकलं, आम्हाला कॉम्प्लिमेंट खूप दिलं. मात्र संत चंद्रशेखर संत आणि VV करमरकर आणि सुरेश सरई यांच्याबरोबर फार मोठ्या प्रमाणात काम केलं. महेश तिवारी यांच्याबरोबर सुद्धा, एस टिपनीस, डॉक्टर टिपनीस, एस किशोर क्रॉस द लाईन खूप बाहेर टाकतायत. सो लॉट ऑफ मिस्टेक्स हॅपनिंग. धावसंख्या झाली 14. गोलंदाज आले तर आता गोलंदाजी करायला गुंजाल. सतीश राठोडने यावेळेला पहिली ओव्हर टाकली. डिफरंट एक अस्त्र वापरले त्यावेळेला. ओ गुड डिलिव्हरी. गुंजाल इज बॅक, ब्रिंगिंग द बॉल इनसाइड. आतमध्ये आणलं त्याने. अतिशय सुंदर चेंडू. कधी कधी एखादा चेंडू खराब गेल्यानंतर बॉलरला चार्ज सुद्धा करावा लागतो त्या पद्धतीने, आणि तेच चार्ज करत असताना या ठिकाणी गुंजाल इज अ व्हेरी हाय स्टँडर्ड क्रिकेटर. गुंजाल कमिंग ॲज अ ओपनिंग बॅट्समॅन. आता सुद्धा ते दुसरं षटक टाकायला आले या ठिकाणी. दिस इज समथिंग सरप्रायझिंग आणि त्या पद्धतीने टाकतायत. शेफाली वर्मा, कोणी विचारलं का इंटरनॅशनलमधली पहिली ओव्हर तिने टाकली फायनलमध्ये वर्ल्ड कपच्या. हरमनप्रीत कौर, तिने तो गॅम्बल खेळला होता आणि दोन्ही ओव्हरमध्ये 2 विकेट्स काढले होते. येस, पार्ट टाइम बॉलर आहे. शरद लोअर म्हणतात, त्याला द्यायलाच पाहिजे होता. ओ लाईन चुकतायत. राईट हँडर होते आणि चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर करणार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकत असताना गुंजाल त्या ठिकाणी चेंडू आपण बघतोय जास्त लेग स्टम्पच्या बाहेर. तो चेंडू कसा क्रॉस यायला पाहतो, असं ऑफ स्टंपवर, मिडल स्टंपवर किंवा लेग स्टंपवर. मात्र तो आउटसाइड द लेग स्टंप. इवन यू गोइंग राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट किंवा राईट आर्म राउंड द विकेट, युअर बॉल शुड बी ऑन द मिडल, ऑन द leg and all the off stump. If you go little bit outside the leg stump, the umpire will give you wide. वाघमारे तसे पण स्ट्रिक्ट अंपायर आहेत. भरपूर चांगल्या पंचांबरोबर काम करायची संधी प्राप्त झाली. सतीश करूप, लॉर्ड ऑफ 28 years एकत्र आम्ही काम केलंय.
फॉली करून खेळलेत मात्र फिल्डर होते, डोक्यावरून काढलाय चेंडू आणि 4 धावा. जास्त वेळ तुम्ही मुंबईच्या प्लेयरला बांधून ठेवूच शकत नाहीत. प्रसाद चव्हाण आणि रोहन भोईर. गुड शॉट. इट इज अ पॅटर्न शॉट. विनायक भोईरची आठवण झाली या शॉटने मला विरारचे. ऑन साइडला वळवला. गुड शॉट वन्स अगेन. सेकंड बाउंड्री फ्लिक कर दिया है आणि नाही बॉल थांबलाय सीमारेषेच्या आतमध्ये. असं वाटलं बाउंड्री आहे मात्र 2च धावा मिळतात. काही काही ठिकाणी आपण बघतोय की चेंडू जो शॉटच्या स्पीडवर असतो, असं नाही की मैदानामुळे तो थांबतो, शॉटच्या स्पीडवर सुद्धा. कारण तुम्ही जेव्हा बळता लेग लान्स किंवा फ्लिक करणं अत्यंत कठीण असतं आणि ती पॉवर तुम्ही मनगटाच्या सहकार्याने कसं काय यूज करता ते अत्यंत आवश्यक आहे. हल्ली ते नवीन नवीन टेक्निक आलेत फ्लिक दाखवण्याचं किंवा पुल करण्याचं किंवा लेग लान्स करण्याचं. चेंडू बॅक टू द बॉल. फॉलो थ्रूमध्ये एक कोलॅप झाले त्या ठिकाणी. गुंजाल स्किट करत असताना चेंडू पकडायचा नक्कीच प्रयत्न. इट इज व्हेरी डिफिकल्ट इन फॉलो थ्रू टू यु नो स्टॉप द बॉल या कॅच द बॉल. म्हणून कॉटन बॉल जेव्हा घेतलं जातं तेव्हा कौतुक केलं जातं. शेफाली वर्माने तो कॅच जो घेतला अगदी खाली तो चांगला होता. दीप्तीने घेतला तोही खाली चांगला होता. येस रवींद्र संतेचा जो हितेश परमाने जो कॅच घेतला होता याच टुर्नामेंटमध्ये तो पण खूप सुंदर होता. चेंडू थांबल्यानंतर चेंडू ऑफ साईडला खेळले थांबून. दाबा मिळतील या ठिकाणी कारण फिल्डर आत्ता पोहोचलेत बघा. परत चेंडू त्या ठिकाणी. कारण जेव्हा तुमचं शरीर थोडंसं लांब असतं स्ट्रोकपासून तेव्हा हे धावा चेंडू जे आहेत ते डीपपर्यंत जात नाही. जेव्हा तुमचं परफेक्ट टायमिंग होतं त्यावेळेला परफेक्टली ती बाउंड्रीच्या बाहेर जाण्याची शक्यता. उदाहरणार्थ महाराष्ट्राचे कॅप्टन आकाश सानपने जेव्हा खेळले किंवा आकाश पाटीलने जेव्हा खेळले यस त्या पद्धतीने ते शॉट्स गेलेत बाहेर. किंवा आमचे सरफराज पठाण जेव्हा अटॅक केले त्यांनी बाउंड्रीलाच पाठवले बॉल. येस पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला वळवला टू द फिल्डर. तयार. सो थँक्यू फॉर द टी कल्पेश. तसं आमच्या क्रिकेटमध्ये टी टाईम तुम्ही बघाल ना तर नॉर्मली मस्ती करतो थोडीशी. टी टाईम जो असतो 3 आणि 4 किंवा 3 आणि 4:30च्या मध्ये. कारण जेवण झाल्यानंतर ते थोडंसं आपला टी टाईम टेस्ट क्रिकेटमध्ये आपण बघतो एक 20-25 मिनिटाचा असतो. चहा. पण चहाचं गणित पण सर वेगळं आहे बघा. तुम्ही जसा टी टाईमचा उल्लेख केला बघा. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा. चहाची वेळ नसते पण बाबा जर वेळ झाली तर वेळेला चहा पाहिजेच. कारण चहा पिल्याने थोडंसं कुठेतरी मलगर्जी आलेली असते ना ती दूर होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा 25 आहेत. कंपॅरिझन जर केलं ना तर ज्यावेळेला महाराष्ट्र खेळत होता ना त्यावेळेला 29 होता. 29 होता. त्यांनी तिथे विदाऊट लॉस होता. कहाणी बदलली 3ऱ्या षटकामध्ये जिथे रवींद्र संते आले होते. बघूया महाराष्ट्रासाठी ती कहाणी लिहिण्यासाठी कोण येतोय. येस तुकाराम बरोबर म्हणाला तुम्ही. अजूनही 13 षटकांचा खेळ बाकी. 100 पाहिजे. 12.5चं आता रन रेट खाली आणलाय 7.69 वर. गुड बॅटिंग फ्रॉम मुंबई. दिस इज हाऊ मुंबई मूव्स. मुंबईला जर कोणी आव्हान केलं चॅलेंज केलं कारण मुंबईचे रणजी कर्नाटकचे सामने मागचे 49 वर्ष करताना खूप आठवणी आहेत मुंबईचे माझे. थांबून येतोय चेंडू. ऑन साईडला वळवत आहेत आणि आपल्या आता मुंबईच्या रणजीचे करंट कॅप्टन शार्दूल ठाकूर इज फ्रॉम दिस जिल्हा पालघर जिल्ह्याचे येते. आणि शार्दूलला जेवढं मी ओळखतो शार्दूलला कोणी जर आव्हान दिलं ऑस्ट्रेलियाने आव्हान दिलं होतं. अजिंक्य राणे कॅप्टन होते आणि शार्दूलने जे 60 धावांची खेळी दाखवली काय खेळी होती. आणि अजिंक्य कॅप्टन होता आणि ती मॅच जिंकून दिली. अजिंक्यने अख्खं ग्राउंड फिरून त्यांनी धन्यवाद केला प्रेक्षकांचं. सच ए टॅलेंटेड प्लेअर टॅलेंटेड कॅप्टन. येस 2 यंगस्टर समोरासमोर. शॉर्ट ऑफ लेंथ बॅकफुटला थांबून ऑन साइडला पॉवर प्ले असल्यामुळे योग्य उपयोग करतायत. इट इज अ बिग 6 डीजे. थँक्यू. आणि जसं तुम्ही उल्लेख केला 2 तरुण आहेत म्हणजे 2 यंगस्टर आहेत आणि काय झालंय स्वतःला सिद्ध करू पाहतात. इथे तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं सिद्ध केलं ना तर अशी स्पर्धा आहे प्रसिद्ध होण्यासाठी.
फेम मिळण्यासाठी, तुम्हाला नाव बनवण्यासाठी. नाम ऐसे नहीं बनता है, अगर काम करना है तो ही नाम बनेगा. लेफ्ट आर्म गणेशचे पुढचा चेंडू यावेळेला बॅक पडला, त्यामुळे चेंडू ऑन साईडला थोडंसं वरच्या हाताला लागून गेला. मात्र इकडे मी चव्हाणला पाठवून एक वेगळी स्ट्रॅटजी रवींद्र संतेंनी वापरली आहे. सेंडिंग वन प्लेयर हू कॅन गो अँड हिट इट अँड जास्तीत जास्त दावा पॉवर प्लेमध्ये कसं कुठता येईल एक गणित आहे त्याच्या मागे, म्हणून चव्हाणला लवकर पाठवलं आहे. कारण लीगमधला शेवटचा मॅच आहे मुंबईचा, युझिंग समथिंग डिफरंट सो दॅट जर ते क्लिक झालं तर आपल्याला फायनलला ते करता येईल का, हा एक प्रयत्न केला जातोय. आणि मुंबईकडे पर्याय देखील आहेत, म्हणजे मुंबईजवळ भरपूर ऑप्शन आहेत, पर्याय, म्हणून त्याचा वापर ते सहजतेने करतायत. येस, नाही इंडिया ABC ब्लू जी झाली होती त्याच्यामध्ये चव्हाण त्याच्यामध्ये होता, त्या प्रोबेबल्समध्ये उल्लेख करायला पाहिजे. सच येस, विनिंग टीममध्ये खूप चांगला नॉक, अतिशय चांगला क्रिकेटर आहे. भरपूर वेळा असं होतं की चांगलं असून सुद्धा, थोड्या वेळापूर्वी मी रवी आम्ही सगळ्या गोष्टी खूप बोलत होतो, काही गोष्टी माईकवर बोलता येत नाही, वी कॅन टॉक ऑन दॅट. टप्पा पडल्यानंतर बाहेर जातो, बिकॉज बघा थोडंसं आचारसंहिता पाळावं लागतं ॲज फार एज असोसिएशन इज कन्सर्न, ॲज फार एज काउन्सिल इज कन्सर्न, ॲज फार एज नेशन इज कन्सर्न, ॲज फार एज मुंबई इज कन्सर्न, तो पाळावा लागतो. काय भरपूर स्टोरीज असतात पडद्याच्या मागे. येस हो का, पण सरासरी चांगली ठेवली आहे. पहिला 2 षटकात 12.5च्या रूपाने दावा करणं नक्कीच कौतुकास्पद आहे. बॅकफुटला थांबले बॉटम हँड, फिल्डर तयार आहेत, गुड फिल्डिंग, तिथून डायरेक्ट हिट देणं, क्या बात है, क्या बात है. ऋषिकेश येस पाटील. येस, गणेश आपल्या रनअपमध्ये, ओ क्या बात आहे, गुड लेंग करून थोडासा बाहेर काढायचा त्याचा प्रयत्न होता लास्ट मोमेंटला. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय, धावसंख्या झाली 37-12ची सरासरी मैदानावर ठेवले. अजूनही दावा पाहिजेत मैदानावरती, बघतो 88-72 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आस्किंग रन रेट आपण बघतोय 7.33 धावांची गती. गुड बॅटिंग फ्रॉम चव्हाण आणि एक वेगळं एक्सपेरिमेंट रवींद्र संत या ठिकाणी करत असताना. इ नोज द टीम व्हेरी वेल. बॅटिंग लाईनअप मुंबईची स्ट्रॉंग आहे, परिस्थिती गंभीर झाल्यावर संतेश सावरायला तयारच असतात, या बाबतीत शंका नाही. कारण अल्ली आपण बघतो, अल्लीच्या क्रिकेटमध्ये टेल एंडरपर्यंत 8-9पर्यंत बॅट्समॅन असतात. कारण ज्या वेळेला आपण पाहिलं आमची घोष जी आली बॅटिंगला नंबर 8ला आणि येऊन त्यांनी साऊथ आफ्रिकेसमोरची बॅटिंग केली, ती खतरनाक होती तुकाराम. नाही, पण आताचं क्रिकेट पाहिलं तर असं टेलेंडर नाहीच आहे ते. अशा आजचं स्ट्रक्चर असं बनलं की कुठल्या फलंदाज कुठल्या क्रमांकावरती पडे, तुम्ही शेफालाचा उल्लेख खेळू शकतो. आता एशिया कप मधल्या फायनल जरी पाहिले ना, तर पहिली ओव्हर घेऊन शिवम दुबेला पाहिलं होतं. येस येस येस, हे चेंजेस होत राहतात, या गोष्टी होत राहतात. 3 षटकांचा खेळ 37, जिथे महाराष्ट्र होता 36 वरती आणि आता मुंबई आहे 37 वरती. साऊथ आफ्रिकेचं टेस्ट टूर सुरू होईल भारताचं. ओ गुड डिलिव्हरी का नाही, आउटसाईड द लेग स्टंप आहे, मला वाटलं मिडल स्टंपवर आला का, मात्र तो लेग स्टंपच्या बाहेर जातोय. अतिशय चांगली पंचांची भूमिका, गुड जॉब फ्रॉम both umpires of MCA today. When you have a good team of officials, it becomes very easy. ऑफिशियल चांगले असले की आज तेच सकाळी आम्ही फोटोग्राफ ऑफिशियलचे काढले या ठिकाणी ग्रुपमध्ये टाकण्यासाठी. बॅकफुटला थांबले, चेंडूला ऑन साईडला लेग लान्स केलं. सो गुड जॉब फ्रॉम प्रशांत भाऊसाहेब केदार अँड अमित विलास वाघमारे. आम्ही तर भरपूर वर्ष आमच्याबरोबर काम करतोय. सम ऑफ द नेम विच आय लाईक ॲज फार एज परफॉर्मन्स इज कन्सर्न. सुप्रीमोमध्ये 8 वर्ष CP महादेवन आमच्याबरोबर होते. प्रसाद पगार ऑल्सो फॉर लॉट ऑफ इयर्स. प्रसाद आणि कल्पेश कोळी एक डिफरंट गणित, खूप कष्ट केले, खूप सेवा केली कल्पेश कोळीची. चेंडू हवेत खेळलेत, इट मे बी अ कॅच, प्रयत्न केला त्यांनी.
सुटला, खूप पुढे होता, थोडंसं उशिरा. कारण सर्कलमध्ये बघा तुम्ही जेव्हा फिल्डिंग करता त्यावेळेला थोडंसं स्टार्ट पण घ्यायला पाहिजे. वेन यू टेक अ स्टार्ट ऑफ 1 2 3 स्टेप्स यू कॅन मूव इन द राईट अँड लेफ्ट साईड और फ्रंट और बॅक साईड. आणि ते स्टार्ट जर तुम्ही घेतलं नसेल तर अचानक तुम्हाला पुढे धावणं थोडंसं कठीण जातं आणि झेल सुटण्याची भीती असते. आणि ते झालं. क्रिकेटमध्ये एकदा सीमारेषेच्या आतमध्ये गेल्यानंतर तुमचे विल पॉवर, इच्छाशक्ती खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. ओ, अतिशय सुंदर वाटलं होतं मला घेतील, मात्र खूप सुंदर झेल घेतला जातोय आणि विकेटची खूप गरज होती महाराष्ट्राला आणि ते विकेट या ठिकाणी मिळते, ब्रेक थ्रू मिळते. थँक्यू रोहन भोईर. बघा सुरुवात त्यांनी चांगली केली होती पण मध्ये बऱ्याच वेळ ते नॉनस्ट्राईक केला होते, त्याच्यामुळे काय थोडंसं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं हळलं होतं. हाही फटका जर पाहिला ना तर कमिटेड नव्हते, पूर्णपणे कमिटेड नव्हते. हा पडेट बघा कमिटेड नव्हते. हा जमिनीला का ठेवावा की थोडासा लॉफ्टेड खेळावा या थोड्याशा द्विधा मनस्थितीमध्ये होते. म्हणून कौतुक आहे ना मी महाराष्ट्राच्या कर्णधाराचं करेल. ऋषांतला का आणलं गेलं, भले पहिल्या षटकामध्ये धावा गेल्यात पण त्याला सांगितलं ऋषांतला की बाबा तूच आहे जो विकेट घेऊ शकतो, तूच आहे जो बेग तू मिळवू शकतो किंवा तुझ्यामध्ये ती क्षमता आहे. आणि ही स्पर्धा अशी आहे ना, जसं कल्पेश गायकर आम्हाला नुकतीच माहिती देत होते की अंडर-19 जे काही खेळाडू, जसं तुम्ही उल्लेख करतायत सावंतचा, त्याच पद्धतीनं प्रसाद चव्हाणचा तसा काही खेळाडू आहेत. धोका पाटील देखील आमच्या डगआउटमध्ये आहेत. अजून जसं पहिली ओव्हर आपण पाहिली होती ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, हे टॅलेंट आहे. या टॅलेंट तुम्हाला परफॉर्म करायचं आहे, तुम्हाला परफॉर्म करून दाखवायचं आहे तर मोठं स्टेज आहे ना, मोठं स्टेज खुला आहे, आसमान खुला आहे, आपको उडना आहे तर थोडीशी ताकद दिखाइए, पंखामधली ताकद दाखवा तर तिथे उडता येणार. दोन्ही कॅप्टनचं अभिनंदन. एका बाजूला रवींद्र संतेंनी चव्हाणचा एक्सपेरिमेंट केला, दुसऱ्या बाजूला सानपनी गुंजालचा एक्सपेरिमेंट केला. चव्हाणही सक्सेड झाले, गुंजालही सक्सेड गेले विकेट घेऊन. 39 फॉर द लॉस ऑफ 1. मुंबई चेजिंग द स्कोर ऑफ 125 इन 15 ओव्हर्स. 125 धावा त्यांना करायच्यात महाराष्ट्रासमोर. ऑलरेडी मुंबईकडे 4 गुण आहेत, महाराष्ट्राकडे 2 गुण आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातची मॅच ही चांगली झाली होती. गुजरातकडे 2 गुण आहेत, सौराष्ट्राकडे 4 गुण आहेत, बरोडाकडे कुठलेही गुण नाही आहेत. उद्या गुजरात आणि बरोडा पहिला सामना सकाळी आपण खेळू या ठिकाणी. गुंजल वन्स अगेन, करण साकोटे. ओ, अँगल करत असताना ही चूक करत आहेत. एकदा लेग स्टम्पच्या बाहेर काढला होता सुरुवातीला, आता ऑफ स्टम्पच्या जास्त बाहेर काढलं. मी जसं म्हणालो व्हेरी स्ट्रिक्ट रूल, लेफ्ट आर्म ओव्हर अँड राईट आर्म राऊंड. इफ यू गो लिटिल बिट आउटसाइड द ऑफ स्टम्प that will be a wide. If you go little bit outside the leg stump, it will be wide. Umpire will be very strict. मला क्रिकेट रोजचे स्कोरवर महेश गुप्ता सांगतायत की महाराष्ट्राकडून आत्तापर्यंत 15 वाईड आले आणि मागे एक बाउंड्रीसुद्धा गेली होती, ती लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. आणि त्यामुळे या ज्या धावा फुगलेले दिसत आहेत 40, याच्यामध्ये 15 धावा त्या वाईडच्या आणि 4 धावा त्या मागच्या 19 धावा आहेत, हे विसरतं कामा नाही. अजून एक विसरायचं नाही. असे जर वाईड टाकत राहिले ना मग संघाची परिस्थिती पण वाईड व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे वाईडवरती थोडंसं कंट्रोल करा. माझ्या आयुष्यामध्ये 18 वाईट टाकताना पाहिलेत एका गोलंदाजाला. तो एक फार मोठा विक्रम होता, ते मी हायलाईट केलं होतं आणि मी पण माईक ठेवला. म्हटलं आज बहुतेक याचीच गोलंदाजीचं समालोचन आपल्याला संध्याकाळपर्यंत करायची वाईटची. बघायचं आहे पंचांकडे, बघूया. आणि बघा हा चेंडू जातोय बाउंड्रीकडे. पंच बघतायत की फलंदाज धावत आहेत, अशा वेळेला डिसिशन अजून यायचं. एकच धाव आहे, बाउंड्रीकडे गेली नाही, 4 धावा गेले नाहीत, त्यामुळे सिंगल. आणि याच दरम्यान जर पाहिलं तर आज मुंबई संघाकडनं म्हणजे वुमेन्स क्रिकेट खेळताना याच गावाची सुपुत्री सुकन्या मानसी पाटील हिचं देखील आगमन झाले. बरोबर मुख्य मंचावरती मानसी पाटीलला देखील पाहू शकता, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. म्हणजे नारंगी गावातनं जाणारी पहिली मुलगी आणि आज वुमेन्सच्या टीममध्ये ती रिप्रेझेंट करते. क्या बात आहे मानसी, अभिनंदन तुझं. हो, कॅच होता. कॅच ड्रॉप होतोय त्या ठिकाणी. असे झेल घ्यायला पाहिजे वेन यू वॉन्ट टू विन द मॅच. सो 41 फॉर द लॉस, 41 आफ्टर 4 ओव्हर्स, 41 फॉर द लॉस ऑफ 1. आपण मुंबई आपण मैदानावर बघतोय, अजूनही धावा अवैध मैदानावर. 34
34 नाही 84 धावा 66 बॉलमध्ये 84 रन्सची गरज आहे. आस्किंग रन रेट बघूया मैदानावर 7.64. तर जो इकडे एक्सपेरिमेंट या ठिकाणी सानपने केला, वाईड नक्कीच गेले, मात्र एक विकेटसुद्धा मिळाले असं म्हणायला हरकत नाही. दुसऱ्या बाजूला चव्हाणचा एक्सपेरिमेंट भरपूर प्रमाणात सक्सीड झाला आहे, त्यांनी जास्त धावा केल्या या ठिकाणी. त्यामुळे बघतोय आता सामना बॅलन्सिंग आहे का, अजूनही महाराष्ट्र कमबॅक करू शकतो का? हो करू शकतो, सामना ओपन आहे. तो करा दोन्ही बाजूने. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की वाईड गेले, एक्स्ट्रा, हे सगळं होणार. सफलता के मार्ग पे ना बिना 1-2 पंक्चर के कोई नहीं चलाय. गाडी पंक्चर होणार, पण फक्त पंक्चर काढून पुढे जाण्याचं ध्येय समोर ठेवा. बघा पहिल्या 3 षटकामध्ये 37 धावा त्या, मागचं षटक आलं ज्या षटकामध्ये विकेट आला आणि फक्त 4 धावा आल्या. एक चान्सेस तुम्ही चांगला उल्लेख केला, हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करायचे आहेत, या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या ग्रॅब्स करायच्या आहेत, तर या सामन्यामध्ये तुम्ही परतू शकता, कमबॅक करू शकता. येस. 1975ला वेस्ट इंडिजने वर्ल्ड कप जिंकला, 79ला जिंकला, 83च्या फायनलमध्ये 182 झाल्यानंतर कपिल देवने ड्रेसिंग रूममध्ये हेच आपल्या सगळ्या सहकार्याने सांगितलं, लेट अस गो अँड फाईट. आणि कधी कोणी विचार केला होता का आपण तो विश्वकप उचलू? त्याच्यानंतर 2 एप्रिल 2011ला तो विश्वकप उचलला गेला. T20चा विश्वकप रोहित शर्माने उचलला, हरमित कौरनी आता जो विश्वकप आहे तो महिलांचा उचलला. चेंडू गॅपमध्ये जातोय. महेंद्रसिंग धोनी, वन ऑफ द ब्युटिफुल कॅप्टन ऑफ इंडिया, आणि वानखेडेचा तो क्षण. आणि नंतर एक संधी आपल्याला, एक नाही असंख्य संधी आल्या आपल्याला. 2010ला गांगुलीने दक्षिण आफ्रिकेमध्ये भारताला फायनलपर्यंत नेलं होतं, रोहित शर्माने भारतामध्ये फायनलपर्यंत नेलं होतं अहमदाबादला. तिकडे आपण हरलो, ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सामने जे ते ऑस्ट्रेलियासमोरच हरलो आपण. बॅकफुटला आले, चेंडू ऑफ साईडला टॅप केलंय. मग तो ऑस्ट्रेलियाचा अप्रोच, मला एक संधी मिळाली होती 1.5 महिना अभ्यास करायची, खूप चांगला अभ्यास तो झाला स्टीवन रॉबर्टसनच्या बरोबर. हाऊ द ऑस्ट्रेलियन क्रिकेट ग्रोज. बॅकफुटला आले, बॉटम हँडचा वापर केला, बघायचंय आज षटकार आहे का चौकार आहे. इट इज अ सिक्स. 6 धावा. आणि जसा फटका खेळाय ना, हा फटका फ्लॅट बॅटेड खेळाय, पण समोरच्याला पण फ्लॅट करणारा होता, अगदी गार करणारा हा फटका खेळाय. आणि त्यानंतर आपण सन्मान देखील व्यासपीठावरती करणार आहोत 5 मिनिटामध्ये. जसा उल्लेख केला मानसी पाटील यांचं देखील आगमन झालंय, कारण वुमेन्स क्रिकेट आज जसं वर्ल्ड आपण ICC चॅम्पियन ट्रॉफी जिंकली वर्ल्ड कप, तसंच मुंबईसाठी भरीव कामगिरी मानसीने देखील केलेली आहे. बॅकफुटला आले आणि चेंडू टू द पेट, धावबादोडीची भीती, ओव्हरथ्रो होते, बॅकअपला कोणी नाही, 4 धावा मिळण्याची शक्यता नाही. किशोर दक्षिणीची कन्या मनाली दक्षिणी ही सुद्धा महिलांना संघांसाठी रिप्रेझेंट त्यांनी केलं. भरपूर वर्ष किशोर दक्षिणी खेळले, अतिशय चांगलं क्रिकेट. आणि गणेश कक्कड आमचे मित्र पापडीचे, यंगस्टर पापडी, त्यांची कन्यासुद्धा विनोद केणीकडे प्रशिक्षण घेते. हे चांगल्या मुली पुढे येत आहेत. आणि काल सतीश पागदरे सर उपस्थित होते, आमच्या महिला अंडर-23 टीमचे ते मॅनेजर कोच आहेत, आणि त्यांनीसुद्धा भरपूर माहिती काल आम्हाला या ठिकाणी माहिती पागदरे सरांनी दिली. तो लॉट ऑफ पीपल वर्किंग हार्ड. विनोद तर खूप कष्ट करतोय, कारण काही लोक असे आहेत, संतोष पिंगुळकर आहे त्या बाजूला, तिकडे पाहिलं तर बिपिन पाटील आहे, पूनम राऊत, याच जिल्ह्याची आपल्याला विसरता कामा नये. महिलांच्या माध्यमातून बोलायचं झालं तर एकंदरीत षटकं पूर्ण होत आहेत. मैदानावर 5 धावसंख्या झाली 48 आणि 48 फॉर द लॉस ऑफ 1. आणि धावा अजूनही अवैध 77 षटकं बाकी आहेत. आपण बघतोय जवळ 10 षटकांचं 7.7. या आपण मानसी पाटीलचा सन्मान या ठिकाणी वळूया तुकारामकडे. तुकाराम तुम्ही बोला. मानसी पाटील याच नारिंगी गावाची सुकन्या आज महिला क्रिकेट अर्थात मुंबईला रिप्रेझेंट केले आणि तिथे कामगिरी केले. बऱ्याचशा सामन्यामध्ये ॲज अ मॅन ऑफ द मॅच, एक लिडिंग रन स्कोरर म्हणून मानसीची कामगिरी राहिली. आणि तो सन्मान श्याम पाटील यांच्या हस्ते इथे केला जातो. आणि अपेक्षा तीच करू, यापेक्षा घवघवीत यश तुला पुढील कारकिर्दीमध्ये मिळावं, हीच अपेक्षा, ही सदिच्छा आपण व्यक्त करूया. मॅच देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मुंबई वर्सेस महाराष्ट्र हा सामना 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 48 धावा. कंपॅरिझन केलं ना तर दोन्ही टीम्स आसपास आहेत. एक 50च्या जवळ आहे आणि 50 पार केली होती 5 षटकानंतर. त्याच्यामुळे आसपास आहे, दूर नाही आहेत. हा मॅच पण तसा आसपास आहे. थँक्यू तुकाराम. ऑल द बेस्ट मानसी. मेहनत करत राहा, कष्ट करत राहा. आपले गुरु, आपले सगळे जे तुमचे जवळचे लोक आहेत त्यांचं ऐकत जा आणि असंच प्रगती करत आपल्या नारंगी गावाचं नाव लौकिक करा.
माझं एक स्वप्न, मी नेहमी इकडे आलो की बोलून दाखवतो. माझं एक इच्छा आहे, माझं एक स्वप्न आहे, आगरी कोळी समाजातील एखादी एखादी खेळाडू जी आहे त्यांनी भारताला रिप्रेझेंट करावं, महिला असो या पुरुष असो. नंदा पाटील यांनी 404 केले होते टाईमशीलमध्ये आमचे दहीसर गावठाणचे, तेव्हासुद्धा ही इच्छा मी प्रकट केली होती की विक्रमादित्य गावस्करनी त्यांचं फेलिसिटेशन केलं होतं चेंडू बॅटन पॅचच्यामध्ये. हां तुकाराम, काहीतरी बोलायचं आहे तुम्हाला, बोला. नक्की, जसं तुम्ही उल्लेख केला नंदू पाटील यांचा उल्लेख केला, असं हिंदूच्याला ते रिप्रेझेंट करता आणि ती खेळी मोठी खेळी आली होती. आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं की आपल्या समाजातील आपल्या विभागातील खेळाडू या क्रिकेटच्या पटलावरती कुठेतरी नाव करावा आणि त्या अनुषंगानं समाजाची, गावाची, विभागाचं नाव देखील तितकंच उज्ज्वल करत, ही अपेक्षा प्रत्येकाची आहे. सामना सुरू आहे, सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. 50 फॉर द लॉस ऑफ 1, 50 धावा झालेत मैदानावर. एकंदरीत 5.2 ओव्हर्स, अजूनही मैदानावर 75 पाहिजे 58 चेंडूमध्ये. आस्किंग रन रेट 7.76. यावेळेला बघायचं आहे पहिली धाव पूर्ण करतायत वेगाने. मुंबई महाराष्ट्र नेहमीच थोडं टसन क्रिकेट असतं, खुन्नस क्रिकेट असतं, मात्र दोन्ही कॅप्टन आपली पूर्ण गेम स्ट्रॅटजी वापरताना या ठिकाणी दिसत आहेत. एका बाजूला आकाश सानप, दुसऱ्या बाजूला संते, आणि जे त्यांनी स्ट्रॅटेजी आतापर्यंत एका बाजूला गुंजालच्या रूपाने, एका बाजूला सवांच्या रूपाने जो वापरलंय, काही प्रमाणात ते यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही आहे. नाही बघा, आता गोलंदाजी मार्कवरती आदित्य डॉक्टरने आज जावं, फिजिओथेरपिस्ट. या तुकाराम बोला. आदित्य गोलप सर, माझ्या मनामध्ये तोच प्रश्न आहे की आता जे गोलंदाजीला आदित्य गोलप आले, त्यांचा वापर अगोदर सुद्धा होऊ शकला असता. आता त्यांचं नाव आधी आहे, पण कदाचित त्यांचा वापर आधी करू शकले असते महाराष्ट्र टीम. परिस्थितीनुसार आपले कॅप्टन निर्णय घेतात. डॉक्टर साक्षी शांताराम गरत, आमचे फिजिओथेरपिस्ट, शांताराम यांची कन्या, वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ दिस एरिया ॲज फार एज लेदर क्रिकेट इज कन्सर्न. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. डॉक्टर पूर्वा संजय संखे, शी इज डुईंग अ गुड जॉब. फिजिओथेरपिस्ट आहे डॉक्टर सियोग, आणि त्याच्यात डॉक्टर अमोन यादव, हे सगळे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असताना. थँक्स टू ऑल द डॉक्टर्स फॉर गिविंग अस व्हॅल्युएबल टाईम ॲज फार एज अ फिजिओथेरपिस्ट इज कन्सर्न. यू नीड लॉट ऑफ थिंग, कारण बघा प्रत्येक टीममध्ये टीम मॅनेजर असतो, टीम कोच असतो, बॅटिंगचा कोच असतो, बॉलिंगचा कोच असतो, फिल्डिंगचा कोच असतो. काल जाताना माझ्याबरोबर साठम होते, ते फिल्डिंग कोच होते मुंबईचे, आणि त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने या ठिकाणी आपल्या टीमला स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करतो. एक 38 जणांचा ग्रुप होता, जसं अमोलनी सांगितलं वुमेन्स वर्ल्ड कपला. प्लेयर्सच्या व्यतिरिक्त जे सपोर्टिंग स्टाफ होता तो 38 जणांचा ग्रुप होता, आणि त्या 38 जणांनासुद्धा एक न्याय मिळावा, कारण भरपूर पारितोषिकं जाहीर झाले, मात्र हे पारितोषिकं त्या 38 जणांपर्यंतसुद्धा जावं, इन्क्लुडिंग द हेड कोच ऑफ इंडिया, दॅट इज अमोल मुजुमदार. एक चित्रपट तुम्ही पाहिला होता धोनीमधला, बघा ज्यावेळेला धोनीला प्रमोट करायचं ना, त्यांचे मित्र जेव्हा जायचे ना, तेव्हा ते स्पॉन्सर त्याला विचारायचे की बाबा याला इनको प्रमोट करने में आपका क्या रोल है. तो उनका कहा था खेलने की तो इच्छा उनकी भी थी, अगर ये धोनी खेल गए तो समझूंगा मैं भी खेल गया. हीच कहाणी फिजिओची आहे. भले ते बाहेर आहेत, ते डॉक्टर्स आहेत, कोच आहेत, पण त्यांनाही वाटले हा खेळाडू जर खेळून गेला तर कदाचित मीही खेळून गेलो असं वाटेल. येस, नक्कीच. तेच महिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अश्रू पाहिले आपण सगळ्यांच्या डोळ्यात. ओ, चेंडू थोडा फ्लाइटेड होता, टॉस चांगला केला होता, थांबून आला, बॅकफुटला थांबून ऑफ साईडला खेळत असताना कुठली धाव नाही, डॉट बॉल. स्पिरकी गोलंदाजाने जर धावा थांबवल्या तर या सामन्यामध्ये अजून थोडंसं रंग भरलं जाईल आणि थोडंसं फुलवू शकतात सामन्याला शेवटच्या षटकापर्यंत. यावेळेला थोडं थांबून आला, मात्र आउटसाईड द ऑफ स्टम्प्स रूम दिली, जागा दिली, त्यामुळे खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. लॉंग ऑफला चेंडू जात असताना एक धाव मिळते, धावसंख्या जाते 53 फॉर द लॉस ऑफ 1 इन 5.5 ओव्हर्स. 72 रिक्वायर्ड इन 55 डिलिव्हरीज. जवळ आहे सामना. थोडीशी जर 2-4 ओव्हर टाईट झाले ना, मला वाटतं महाराष्ट्र मॅचमध्ये येईल अजून. मात्र एक गोष्ट मी नक्कीच या ठिकाणी डिफरंटली एबल क्रिकेट असोसिएशन ऑफ मुंबई यांच्या सगळ्या कमिटी मेंबर्सचं अभिनंदन करतोय. लॉट ऑफ हॉस्पिटॅलिटी, गुड हॉस्पिटॅलिटी, लॉट ऑफ ब्युटिफुल व्हेन्यू, लॉट ऑफ गुड ग्राउंड्स, लॉट ऑफ गुड फिजिओथेरपिस्ट, लॉट ऑफ अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर दिल्यामुळे ही मुलं आता येताना मी आणि शांताराम चर्चा करत असतो, काय क्रिकेट खेळत आहेत, किती सुंदर क्रिकेट खेळत आहेत. त्यांचं कमिटमेंट, त्यांचं पॅशन, त्यांचं डिसिप्लिन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन जे दाखवत आहेत त्याचं कौतुक करावं कमी आहे. तर सगळ्या आमचे टीम जेवढे आहेत, मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, बरोडा, सौराष्ट्र, थँक्स टू ऑल द कॅप्टन, थँक्स ऑल्सो टीम मॅनेजर्स, टीम कोच आणि ऑल द स्टेट जे इथे आलेत खेळायला, त्या सगळ्या स्टेटचे जे आमचे असोसिएशन आहेत त्यांचेसुद्धा कमिटी मेंबरची आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.
जसा उल्लेख केला कारण बघा खेळ असा असतो की ज्यावेळेला खेळाडू खेळतात त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काही प्रेक्षकांची देखील आवश्यकता वाटते. त्या खेळाला पुढे देण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेशन देखील हवं. कदाचित अर्थात. ते DCAनं किंवा DCCIनं वेगळ्या पद्धतीनं ते पाळलेलं आहे. म्हणून या खेळामध्ये जी रंगत आले किंवा जी मजा आली ना त्याला कारण ते खेळाडूने त्यांचं डिसिप्लिन पाळलं आहे आणि त्या व्यतिरिक्त ॲडमिनिस्ट्रेशननं जे ऑर्गनायझर आहेत त्यांनी पूर्णपणे याचं नियोजन केले, आयोजन केले आणि त्यामुळे ही सामन्याची रंगत अजूनही वाढते. स्कोर 54-54. 54 लॉस ऑफ द 1 आफ्टर 6 ओव्हर्स. 71 पाहिजे. 54 चेंडूंमध्ये 2 धावा निघत आहेत आणि त्यामुळे आता 69 पाहिजे 53 चेंडूमध्ये. सामना 1-2 ओव्हर 2-3 ओव्हर जर टाईट केले आकाश सानामने त्यांच्या बॉलर्सच्या माध्यमातून तर महाराष्ट्र पिक्चरमध्ये येईल अजून. जरी आता हा सामना थोडासा मुंबईकडे थोडासा नॉट मोर दॅन 10-15% तो थोडा झुकला आहे आणि ते कसे टर्न करतायत बघूया. खाली राहतोय चेंडू ऑफ साईडला प्लेस करतायत. पण क्रिकेट एक असा खेळ आहे की त्याच्यामध्ये भरपूर अप्स अँड डाऊन्स ऊन पाऊस आपल्याला बघायला मिळतो. हे चित्र मी आयुष्यामध्ये पाहिलं आहे. भरपूर वेळा एखादा जिंकलेला सामनासुद्धा आता तो निसटतो. हेही चित्र बघितलेत. बॅकफुटला आलेत. MS कडे तीच कॅपॅसिटी होती. समोरच्या टीमने जिंकलेला सामना त्यांच्या तोंडातून खेचून आणण्याची ताकद गांगुलीकडे ती कॅप्टनशिप होती. MS कडे ती कॅप्टनशिप होती. इथे रवींद्र संतेकडे ती कॅप्टनशिप आहे का आकाश सानपकडे याचं उत्तर आपल्याला थोड्या वेळात कळेल. फुल टॉस आणि आला 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 आमच्या नितीन पाटील आमच्या पॅव्हिलियनमध्ये. हा चेंडू येत असताना पत्र्याला भोग पाडून गेलाय आणि तो चेंडू सरळ मागे निघून गेलाय गार्डनमध्ये. आणि बघायचं या ठिकाणी वॉटर शॉट अप्रतिम शॉट या ठिकाणी येत असताना करण चौकुटे याच्या बॅटमधून. हा महाभारतातला कर्णातला फटका होता आणि करण जेव्हा मारतात तेव्हा काय करू शकते याचं उत्तम उदाहरण होता. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा करण आहे आणि त्याला माहिती आहे आता त्याच्या नावामध्ये रन आहे तर रन बनवायचं आहे आणि नाव करण आहे तर विजयाचं कारण देखील त्याला तिथे बनायचं आहे. आणि 30 फलंदाजी इथे करत असताना हा स्कोर जाऊन पोहोचलाय तो 63. अर्धा पल्ला झालाय. तुम्ही जसा उल्लेख केला दोन्ही टीमसाठी संधी आहे असं नाही की आसपास आहे. म्हणजे एक चित्रपट आला होता एक गाणंही आलं होतं कितने दूर कितने पास. आता मुंबई आणि महाराष्ट्र तसं आहे जास्त दूर नाही आहेत जवळही नाही आहेत. एक सूक्ष्म रेषा आहे जी दोन्ही टीममध्ये आहे सध्या. अर्थात कारण जर महाराष्ट्र जिंकला तर 4 पॉईंट्स होतील. मुंबई जिंकला तर 6 पॉईंट्स होऊन फायनलला क्वालिफाय करतील. टॉपला जातील एग्यात आणि मुंबईचा तोच प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. जसं तुम्ही प्रयत्न केला मुंबईचा प्रयत्न तोच आहे बाबा. अनबिटन जायचं आहे आपल्याला फायनलपर्यंत प्रवास करायचा आहे. तो प्रयत्न अनबिटन आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे या 2 पॉईंटचं किती महत्व आहे. येस करण आणि प्रसाद करण आणि चव्हाण बघायचं आहे काय करतायत. कारण चव्हाणला पाठवून एक वेगळं स्ट्रॅटेजी आखली आहे आणि आता अतिशय सुंदर बॅटिंग करत असताना करण बॅकफुटला थांबून चेंडूला ऑफ साईडला कट केलेत. बॉलर अतिशय चांगलं टर्न करायचं. गणेश नावगणे लेफ्ट आर्म. डावखरी गोलंदाज दुर्मिळ असतात आणि यांना एक स्कोप असतो ब्रेक थ्रू देण्याचा. मात्र अंडर एस्टिमेट केलं नाही आहे. मध्ये मध्ये लाईट्स थोडेसे अंपायरच्या डोक्यावरचे गॉगलचे चमकत आहेत. ऑफ साईडला कट होतोय बघा ना. ते गॉगलचे लाईट जे आहे ते चमकत आहेत डोक्यावरचे आणि त्यामुळे षटकं संपतायत. 7 धावसंख्या झाली 66 आणि 66 नाही 65. 65 फॉर द लॉस ऑफ 1. आणि बघूया किती धावा हवेत. 125 टार्गेट आहे मैदानावर. अजूनही धावा हवेत ते 60 रिक्वायर्ड आणि 48 चेंडू बाकी आहेत बघायचं आहे. आणि या 48 चेंडूमध्ये या 60 धावा. सामना जसं तुकारामने उल्लेख केला बॅलन्स आहे. मी जसं उल्लेख केला की जर 2-3 ओव्हर्स टाईट टाकले आणि काही विकेट जर मिळाले तर महाराष्ट्र पुन्हा एकदा मॅचमध्ये येऊ शकतो. आणि हा सामना सारखं म्हणजे माझं 6 सेन्स सांगतंय मनामध्ये की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या स्क्रीनवरती पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं योगदान राहिलं सपोर्ट राहिलं खास करून उमंग मिस्टर हितेश पाटील जे ऑनर्स आहेत
जसं आपण उल्लेख करतोय ना पृथ्वी शॉ फाउंडेशन, ST20 फाउंडेशन, तसं उमंगचा रोल देखील उल्लेख तितकाच करायला महत्वाचा पाहिजे. उल्लेख Yes. करणं गरजेचं आहे. आवश्यक कारण आहे, ज्यांनी आवश्यक. मदत केले, सहकार्य केले, त्यांचा आभार मानणंही तितकंच गरजेचं आहे. नक्कीच व्हेरी गुड इन्फॉर्मेशन तुकाराम. उमंगचे हितेश पाटील, लॉट ऑफ कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम हिम ऑल्सो. पृथ्वी शॉ फाउंडेशन आणि तसंच ST20 फाउंडेशनचे आमचे सचिन पाटील. थँक्स टू ऑल द पीपल फॉर लॉट ऑफ सपोर्ट फॉर दिस टुर्नामेंट. येस, नक्कीच प्रत्येक ओव्हर ब्रेकमध्ये आपण एक नवीन नवीन इन्फॉर्मेशन या ठिकाणी मला सचिव सांगतायत, सेक्रेटरी सांगतायत, ऑनरेबल सेक्रेटरी कल्पेश गायकर. कारण ॲज अ टीम काम करणं, मी याच्यावर भर दिला आहे मागच्या 49 वर्षात. वेन एव्हर आय गो एनीवेअर आम्ही ॲज अ टीम म्हणून काम करतो. रवीशी मी तेच बोललो. आणि जेव्हा ॲज अ टीम म्हणून आपण काम करतो ना तुकाराम, त्याचं आउटपुट खूप चांगलं येतं, खूप पॉझिटिव्ह आउटपुट येतो आणि त्याचं एक समाधान जे मिळतं, सॅटिस्फॅक्शन मिळतो, तो वेगळा असतो. ओ लॉफ केलं आहे ऑन साईडला. खूप सुंदर बॅटिंग चालली आहे या ठिकाणी आणि जागा भरपूर देत आहेत आणि त्यामुळे आधीच दाबा कमी आहेत आणि असे शॉट्स मोठे मोठे जर यायला लागले मध्ये मध्ये तर मला वाटतं विजय जास्त जवळ येऊ शकतो. 72 फॉर द लॉस ऑफ 1 इन 7.3 ओव्हर्स. आता बघताय 53 पाहिजे 45मध्ये, म्हणजे चेंडू 45 बाकी आहेत आणि दाबा पाहिजे 53, म्हणजे 8 दाबा जास्त आहे, चेंडूंपेक्षा थोडं कमी आहे. 7.07 आपण बघतोय. 45 बॉल्स लेफ्ट, 53 रिक्वायर्ड. सवांची खेळी रवींद्र संतेची खूप वेगळी आहे. ऑर्थोडॉक्स शॉट लास्ट मोमेंटला त्याने एकच सांगून पाठवलं की एक तर धावफलक हलतं ठेवा आणि खराब चेंडू मिळाला तर मोठे फटके मध्ये 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 आले पाहिजे. मतलब ते विजयातला जो अंतर आहे किंवा आस्किंग रन रेटचा जो अंतर आहे तो थोडा थोडा, कारण चेस करताना ते लक्षात ठेवावं लागतं. इफ यू गो बिहाइंड युअर रिक्वायर्ड रन रेट देन यू कॅन इन्क्रीज द प्रेशर ऑन द ऑपोजिशन टीम. ते रवींद्र संतेची गेम स्ट्रॅटेजी मला आतापर्यंत दिसते. ऑफ साईडला प्लेस केलं आहे, एक धाव. भरपूर लोकांचे अभिप्राय आले आमच्या यूट्यूबला. थँक्स टू ऑल द पीपल हू आर लविंग पीपल. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने धावता उडान मागच्या 2-3 दिवसात 2 दिवसात त्यांनी ऐकलं. उद्याचा अजून एक दिवस बाकी आहे. गुजरात विरुद्ध सकाळी बरोडा हा सामना आम्ही सुरू करू सकाळी 9 वाजता आणि त्याच्यानंतर दुपारी तुम्ही ग्रँड फिनाली जेव्हा आमच्या असोसिएशन आणि काउन्सिल दोन्ही जी कमिटी मेंबर्स येतील तेव्हा सुरू करू. अजून एक फटका येतोय मोठा. इट इज अ बिग सिक्स DJ. थँक्यू. आणि काय बॅटिंग झाली बघा. करण जबरदस्त बॅटिंग करतोय. फुलर लेन डिलिव्हरी होती आणि बॅक टू द बॉलर बरोबर डाऊन द ग्राउंड हा फटका खेळलाय. सरळ सायस्किनच्या बाजून झालाय. आणि करणबद्दल जी माहिती आपल्याला प्राप्त होते ना, बरीच वर्ष म्हणजे मुंबई असेल, महाराष्ट्राची एक टीम होती, त्या टीमच्या सोबत बरीच वर्ष तो खेळत राहिला. काही वेळा संधी मिळाली, काही वेळा संधी नाही मिळाली, पण त्याने आपल्यावरचा संयम नाही डळवलेला. म्हणून नेहमी सांगतात 2 गोष्टी तुमचं व्यक्तिमत्व अधोरेखित करतात. 2 थिंग डिफाइन अस. 1 इज पेशंट वेन यू आर नथिंग अँड सेकंड इज युअर ॲटिट्यूड वेन यू आर एव्हरीथिंग. दोन्ही गोष्टीमध्ये ST20 फाउंडेशन ज्याचा उल्लेख तुम्ही केला होता त्याच्यामुळे त्यांचंही योगदान या स्पर्धेसाठी लाभले. म्हणून करणचा उल्लेख त्यामुळे होते. आज अमोल मुजुदार यांचं जे उदाहरण दिलं जातं ना, त्यांनी आपली वेळ येण्याची वाट पाहिली. करणचं तेच आहे. आता वेळ आले, त्याने सांगले आपका तो वक्त आया था, करण गाई कहते हमारा तो दौर आएगा. आणि तीच बॅटिंग करणची चालू आहे. ॲटिट्यूडचं जे उदाहरण दिलं खूप छान दिलं तुकाराम. अतिशय सुंदर उदाहरण. चला सामनाकडे जाऊया. 8 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 1 षटक मी अजून करतो. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. स्टील रिक्वायर्ड 45 इन 42. 42 चेंडू 45 धावा. ऑफ फॉली करून ड्राईव्ह करतायत. हे जे अंतर आहे हे संतेनी सवारला सांगितलं कमी करायला. आणि आता मैदानावर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बॅट्समॅनचं नाव काय, करणलाही ते इम्प्लिमेंट करतोय. त्यामुळे गिविंग चान्स टू द यंगस्टर्स अँड एक जबाबदारी टाकतायत आणि त्यांना प्रेशरमध्ये कसं खेळता यावं हे रवींद्र संते स्वतः करत असताना. दिस ऑल एक्सपेरिमेंट्स कॅन बी युज्ड आफ्टर दॅट फॉर द फायनल. आमचे अतिशय चांगलं DBN लाईव्ह. आय एम थँकफुल टू ऑल द कॅमेरामॅन. खूप सुंदर काम DBN लाईव्हने केलं आहे. आणि कसंच नयन आमचे हुकमे एके आणि नयन तांडेल, प्रवीण पाटील माझे जीवलग मित्र. 24x7 365 दिवस व्हॉट्सअपला आमच्याबरोबर असतात. त्याच्यानंतर प्रशांत
आणि त्याच्यानंतर रोहित चौधरी, जयेश मांगेला, धनंजय मांगेला, साहिल मांगेला, हर्षल मांगेला, चिराग आमचे डीजेचे गुड जॉब चिराग. पण खास करून मला एका व्यक्तीचे धन्यवाद मानणं अत्यंत आवश्यक आहे, माझे क्युरेटर ज्यांनी मैदान मेंटेन केलं. लक्षात घ्या, मागच्या सोमवारी, मागच्या नाही ते या सोमवारी पाऊस फार मोठ्या प्रमाणात आला होता आणि या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावर भरपूर ठिकाणी पॅचेस, भरपूर पाणी साठलं गेलं होतं. इकडे सुद्धा हे सगळं पाणी दूर करण्याचं काम त्यांनी केलं आणि मैदानाला तयार केलं, ते पण बुधवारच्या आत, आणि गुरुवारी हे मैदान उपलब्ध करून दिलं. दॅट इज समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी. तर ज्या ज्या लोकांनी मैदानासाठी कष्ट घेतले, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या अशोक माळी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मी हृदयातून धन्यवाद व्यक्त करतो. कारण मैदानात नसेल तर मॅच कसं स्टार्ट कराल, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आमचे रवींद्र नारायण पाटील यांचे खूप जिवलग मित्र, आज रवीने मला 3-4 लोकांची ओळख पण करून दिली. हे जवळजवळ 35 ते 40 मित्र आहेत रवीचे, ज्यांनी खूप कष्ट घेतले या टुर्नामेंटसाठी. म्हणजे सगळ्या काही जबाबदाऱ्या त्यांनी घेतल्या. या ठिकाणी माझे रिसोर्टचे आमचे सार्थ पाटीलचे वडील आहेत, त्यांनीसुद्धा रिसोर्टचे लॉजिस्टिक्स, विशाल पाटील लॉजिस्टिक्सचं सुद्धा, ज्यांनी त्याचं नाव अतिशय सुंदर लॉजिस्टिक्सची सगळी जबाबदारी त्यांनी सांभाळली. खूप चांगली कामं रवीच्या जवळच्या मित्रांनी सांभाळत असताना जी जबाबदारी या ठिकाणी असोसिएशनने टाकलं रवीवर, ते अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतात, अतिशय श्रीमंत पद्धतीने, दॅट इज अ वर्ड आय शुड यूज, अतिशय हाय स्टँडर्ड पद्धतीने या ठिकाणी हॉस्पिटॅलिटी देण्यात आलेली आहे. कारण लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट ऑर्गनाईज करणं वेगळं आहे, पण लेदर क्रिकेट ऑर्गनाईज करताना खूप काही शिस्त, डिटर्मिनेशन, डेडिकेशन ठेवावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टी रवीकडे तो अभ्यास असल्यामुळे 8 वर्ष भारत खेळले, 4 वर्ष हेड कोच आहेत, 5 वर्ष हेड कोच आहेत, 4 वर्ष ते सिलेक्टर आहेत. तर षटकं पूर्ण झाली, 9 षटकानंतर आपण ही धावसंख्या बघतो, 86 धावा, 1 गडी बाद मुंबई, आणि अजूनही 36 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आहे. आस्किंग 6.50. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का मला माहीत नाही, मात्र दोन्ही संघांना मुंबईचे कॅप्टन रवींद्र संते त्यांच्या प्लेयरला शुभेच्छा देतोय. दुसऱ्या बाजूला आकाश सानपणे त्यांच्या प्लेयर्सना महाराष्ट्राला शुभेच्छा देतोय. कारण माझा जीव की प्राण आहे महाराष्ट्र, कारण या महाराष्ट्राने, या मुंबईने सगळं काय आम्हाला दिलं, कुठलीही गोष्ट कमी पडून दिली नाही. आणि रवीने आम्हाला या ठिकाणी अपॉर्च्युनिटी दिली कॉमेंट्री करण्यासाठी, त्याची कृतज्ञता व्यक्त करतोय. उद्याचा दर्जा अजून उंच असेल माझा, तुकारामचा आणि धनंजय पाटीलचा उद्या अजून चांगल्या पद्धतीने. कारण रविकांत पाटील उद्या येत आहेत, आमचे DCCचे सेक्रेटरी, आणि रविकांत चव्हाण उद्या येत आहेत, त्या DCCचे सेक्रेटरी. त्यामुळे अजून चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल याच्यावर भर देईन. कारण माझ्यासाठी क्रिकेट म्हणजे महादेव आहेत, माझ्यासाठी खेळ म्हणजे महादेव आहेत, नटराज आहेत, आणि त्या देवाला अर्पण करू. थँक्यू व्हेरी मच. आम्ही रजा घेतोय, आमच्या वाणीला विश्रांती देतोय. ज्यावेळेला सामना सुरू होईल या ऐकूया तुकाराम आणि धनंजय पाटील. थँक्यू. धन्यवाद सर. बाळ सरांचा आवाज आपण नक्कीच ऐकत होता. सामना आपण पाहतोय मुंबई वर्सेस महाराष्ट्र. 125चं टार्गेट आहे, धनंजय आमच्या जोडले गेले आहेत. 9 ओव्हरचा 9 षटकांचा केस संपलाय. 86. सरांनी चांगला उल्लेख केला की आता मॅच अशा सिच्युएशनला थांबला होता, थोडासा वेळमध्ये गेला होता, थोडासा उसंत मिळाली होती विचार करण्यासाठी, बिलकुल सोचने के लिए थोडासा वक्त मिला था. जो वक्त गुजरा है क्या उसका फायदा किसका होगा. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल, पुन्हा एकदा गणेश थोडासा एंड चेंज केलाय त्यांचा, बघूया. पण दोन्ही खेळाडूमध्ये सध्या पार्टनरशिप आहे. जसं आम्ही प्रसाद चव्हाणचा उल्लेख केला, करणचा उल्लेख केला, पेशन्सली खेळल्यात. प्रसादनं काही फटके चांगले दाखवले, थोडासा पहिला सुरुवात स्टार्ट जोरात केली, मध्ये थोडेसे थांबले, आणि त्यानंतर ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला कणनने देखील आपला खेळ दाखवलाय. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहेत, बॉलला अडवलं, फिल्डिंग चांगली केली आहेत. इथून देखील मॅच रंगू शकते मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये. परंतु एक फरक सर याच्यामध्ये जाणवतोय, मुंबईनं कमी विकेट गमावल्यात, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र प्रयत्न तोच करतो विकेट घेण्याचा. बरं, योग्य विश्लेषण नक्की त्या दिशेने येऊया. फटका काय आजच्या दिवसातले काही देखणे फटके पाहिले, त्या देखण्या फटकापैकी हा सुंदर अप्रतिम लॉफ्टेड समोरच्या चेंडूला कव्हरच्या डोक्यावरनं हा फटका षटकार. थँक्यू. काय फटका खेळलाय प्रसादनं, सुंदर फटका पाहायला मिळतोय, षटकारामध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, आणखीन एक बॉल फोर्स केलाय आणि त्याला देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिल्टा धावा 4, दर्जेदार स्ट्रोक, चौकार. जसं तुम्ही उल्लेख केला होता की थोडासा बदल का होता, हाही चौकार आलाय. चौकारनं स्कोर 97. ज्या पॅव्हिलियनमध्ये आम्ही बसलेलो,
ज्यांच्या नावाने हे पेव्हिलियन ओळखलं जातं, कैलासवासी नितीन पाटील, आज योगायोगाने त्यांचा वाढदिवस आहे आणि त्याबद्दल खरंच कारण कॉमेंट्री बॉक्सच्या बाबतीत मी नेहमी तुकारामला सांगत असतो, शांताराम घरातला आणि महेशला, की मॅग्निफिसंट कॉमेंट्री बॉक्स. तर आज नितीनची आठवण होते. नितीन, तुला आम्ही नेहमी मिस करतोय या बाबतीत शंकाने. आज त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसा सूक्ष्म स्वरूपात तो कुठेतरी आहे, कुठल्या तरी लोकांमध्ये. त्याला आम्ही हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतोय. तसंच धन्यवाद, जसं रवीचं मानलं तसं मी तुकाराम मांगेला, महेश मांगेला, रमेश मांगेला आणि शांताराम गरम याचेही धन्यवाद मानतो, शांताराम गरम यांचे. थँक्यू. क्लीन बोर्ड त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळत आहेत. प्रसाद यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मुंबईनं करणला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. धावपलक्यावरती असताना धावा 98. थँक्यू. करण चाकोटे मैदानाच्या बाहेर जात आहेत. बॉल फेस केले 23 बॉल मध्ये 37 धावा या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 4 षटकार आपण करण चाकोटेच्या बॅटमधून पाहिले. पहा कशा प्रकारे बोल्ड झाल्यात. क्लीन बोर्डच्या माध्यमातून करणला मात्र मैदान सोडावं लागलंय. जसं तुम्ही उल्लेख केला की मुंबई चांगली फलंदाजीकडे हा थोडासा खाली राहिला होता. थोडा खाली राहिला, कदाचित पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता ना, हा खाली राहिला. चंदूवरती विकेट मिळालाय. काय जी विकेट मिळाले म्हणजे अंधारामध्ये अंधुकशी आशा निर्माण करावी असा विकेट आहे. तुम्ही एक गोष्ट नमूद केली होती की सध्या स्कोरबोर्डवरती पाहिलं तर 10 षटकांचा खेळ 98 धावा धावफलकावरती आहेत. तुम्ही 27 धावा अजूनही करायचे. तुम्ही जसं एका गोष्टीचा उल्लेख केला होता की मुंबईकडे जास्त विकेट शिल्लक आहेत, त्यांच्याजवळ पर्याय आहेत, ऑप्शन आहेत, त्यांनी दाखवले आहेत. प्रत्येक वेळेला बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस करतात, क्रमामध्ये बदल करतात. मग महाराष्ट्राकडे ऑप्शन काय? कारण ये कौन बनेगा करोडपती नहीं है जहां आपको 4 ऑप्शन मिलेंगे ABCD. महाराष्ट्रासाठी एकच ऑप्शन आहे, विकेट विकेट अँड रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट. फक्त विकेटच आहे जी महाराष्ट्राला या सामन्यामध्ये परतून शकतो, विजयी करू शकतो. किंबहुना विकेटच आहे जो फायनलचं तिकीट मिळवून देऊ शकतो. तो विकेट पाहिजे महाराष्ट्राला. येस सर. त्या गोष्टी आपण पाहिल्यात आणि स्क्रीनवरती यापूर्वी आपण भारतीय ज्ञानगंगा स्कूल हायस्कूलला पाहिलं होतं, ज्यांचा देखील आपल्याला सपोर्ट राहिला आहे संपूर्ण स्पर्धेसाठी. भारतीय ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज विद्या ददती विनयम म्हणून आपण ओळखले जातात. आणि सिन्स 2021 बरोबर साली आपण पाहिलं तर स्थापना झाली होती खऱ्या अर्थानं भारतीय ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलची, आणि त्यांचा सपोर्ट या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला लाभलाय. बघा, सरांनी देखील बऱ्याच गोष्टीचा उल्लेख केला होता. बघा, हाताने कार्यक्रम फुलतो, थेंबा थेंबाने तलाव साचतो. म्हणून जे कोणी आहेत ना या कार्यक्रमाचे पूर्णपणे पुढाकार त्यांचे मानलेच पाहिजे. आभार मानले पाहिजे. खरं यांच्या सर्वांच्या सकाळने जसं म्हणताना वन टीम बिहाइंड मेनी हँड, एक टीम असते ना त्याच्यामध्ये भरपूर हात असतात. कदाचित तेच हात या डिफरंटली एबल क्रिकेट असोसिएशनलाही मदत करतात, या पूर्ण चॅम्पियनशिपला मदत करतात, आणि तेच आपण पाहतोय. धावा झाले धावफलकावरती 98. 27 धावा अजूनही करायचे आहेत. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न इथे महाराष्ट्र देखील करतोय, गोलंदाजीमध्ये बदल करतोय. 30-27चा मॅच आहे. आता 27 म्हटलं की सतावणारीच आहे, पण कोणासाठी सतावणारी आहे आणि कोणासाठी सत्ता गाजवणारी आहे. 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येस. येणारे 29 बॉल, 29 बॉल आणि 29 बॉलमध्ये धावा करायच्या. 26 धावा या ठिकाणी करायच्यात. महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये रंगलेला पण हा मॅच पाहतायत. PD वेस्ट झोन चॅम्पियनशिप 2025 आपण पाहतायत. 5 संघांमध्ये रंगलेला हा संपूर्ण क्रिकेटचा थरार आपण 2 दिवसापासून पाहत आहात. उद्या अंतिम दिवस असेल आणि आता रंगणारा जो मॅच मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सध्या आपण सर्वजण पाहतायत. 10.1 षटकाच्या समाप्तीनंतर 99 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज धीरज सिंग जे आपलं पहिलं षटक फेकतायत. जबाबदारी धीरज सिंग यांच्यावरती आहे. जबाबदारीनं कशा प्रकारे गोलंदाजी करतात पाहूयात. समोर जर आपण पाहिलं तर आकाश, जाकाचा बोलबाला राहिला एका बाजूला, दुसऱ्या बाजूने प्रसाद. ही जोडी आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. फटका आपण पाहिला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. तिथे एक सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मुंबई संघाच्या 100 धावा ह्या धावफलकावरती सध्या लगावण्यात आलेल्या आहेत. मॅच जिंकण्यासाठी अजून 25 धावा ह्या करायच्या आहेत 28 बॉलमध्ये. बघा, ज्या 25 झाल्या तर या 100ला महत्व होईल. त्याच्यामुळे त्या 25 धावांचं मूळ वेगळं आहे. 100 झाले. जसा उल्लेख केला आकाश पाटीलचा फॉर्म जबरदस्त राहिला या स्पर्धेमध्ये. 2 मोठे इनिंग, त्याच्या नावावरती 2 मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच त्याने देखील घेतलेत. कॉन्फिडन्स त्याचा देखील आहे. धीरज सिंगने इथे जर विकेट घेतला तर कॉन्फिडन्स त्यांचाही वाढेल. चॉप करायचा होता, चॉप करायचा कोलवटाप्याचा चेंडू होता. थोडासा जे एअरमध्ये हवेमध्ये थोडंसं चकवलं होतं. जी फ्लाईट रेट डिलिव्हरी होती
थोडासा लूपवाली गोलंदाजी होती, त्याच्यामध्ये चकवलं होतं. प्रयत्न करतात, भरपूर पर्याय महाराष्ट्राने वापरले. आता हा पर्याय बघूया धीरज सिंगचा किती यशस्वी साबित होतो. पर्याय योग्य होणं देखील गरजेचं आहे आणि त्यांना काय करायचं आहे, डॉट बॉल हवे आहेत, विकेट हवे आहेत, तो प्रयत्न करतायत धीरज सिंग. पुण्याचा फटका मात्र खूप छान पद्धतीने खेळलाय. ऑन साईडला टर्न केला, मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. तिथे एक सिंगल मॅच, सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती धावा जर पाहिला तर 101 धावा. मुंबईला हेच करायचं आहे, तिथून सिंगल डबल मध्ये रोटेशन करायचे आहेत, रन चालू ठेवायचे आहेत. महाराष्ट्र डॉट चेंडू टाकण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करणार. अगर महाराष्ट्राला पाहिजे हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत न्यायचा आहे, तर मुंबईला हा सामना लवकर शेवट करायचा आहे. त्याच्यामुळे शेवट महत्वाचा आहे, शेवट महत्वाचा आहे. महाराष्ट्राला पाहिजे हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जावा, शेवटच्या बॉलपर्यंत जावा. हे महाराष्ट्र प्रयत्न करणार, तर मुंबईला इतका चांगली सुरुवात आहे, इतकी चांगली स्टार्ट आहे, त्यांना शेवट गोल करायचं आहे आणि म्हणून ते बॅटिंग करतात. तसाच एक सामना बरोडाने आपण सौराष्ट्रामध्ये सर पाहिलात. बरोडा आणि सौराष्ट्राचा मॅच देखील 81 धाव्यांचा जो होता तो शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला होता. हाही खूप महत्वाचा टर्निंग पॉईंट होता. पटका समोरच्या दिशेने खेळलाय, तिथे मिसफील्ड होताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला कव्हर करतील, फील करतील, एक सिंगल वरती संघाची धावसंख्या धावफलकावरती 103 धावा. म्हणून उल्लेख केला की सौराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला बरोडामध्ये मॅच 81 धावेचा मॅच देखील शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला होता. हे चित्र आपण मैदानावरती पाहिलेलं आहे. 11 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 103, 24 बॉल 22 धावेंची गरज आहे. यानी की 4 षटकांमध्ये तुम्हाला रन करायच्यात अजून 22. You're my pumpkin, pumpkin, hello honey bunny. I'm your dumpling, dumpling, hello honey bunny. Feeling something, something, hello honey bunny, toko toko. थँक्यू. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ओमसाईचं वाटा देखील तितकंच महत्त्वाचं राहिलेलं आहे. तेही बॅनर आपण सध्या स्क्रीनवरती पाहू शकता. प्रत्येकाचं योगदान, प्रत्येकानं दिलेलं कॉन्ट्रीब्युशन आणि दिलेला मदतीचा हात आहे. तर थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं मनापासून आभार. एका सामन्याचा उल्लेख तुम्ही केला, सौराष्ट्र विरुद्ध बडोदा 24, आता 24-22 आहे. तोही सामना 24-22 होता, बरोबर एक्झॅक्ट होता. ज्यावेळेला सौराष्ट्र बॅटिंग करत होता ना, तेव्हा 24 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता होती. आता मुंबई बॅटिंग करतायत आणि मुंबईला देखील 24-22. 20 बघितलं तर ये मॅच भी 19-20 वाला आहे. मॅच जा सकता इधर उधर. 24-22चा मॅच आहे. एक षटक पाहिजे महाराष्ट्राला, त्याच्यामध्ये 1 ते 2 धावा जातील, 1-2 विकेट मिळतील, तर मुंबईला पाहिजे हा क्रम चालू ठेवायचा आहे. 7-8 रनने अजून पुढे जवळ जाण्याचा प्रयत्न ते करतील. संध्याकाळचा क्लायमेट पाहिल्यानंतर नारंगीच्या मैदानावरती अशा मॅचेस रंगतायत, असे सामने होत असतात, ते प्रत्येकानं पाहिलेले आहेत. त्यामुळे हाही मॅच त्या दर्जाचा, त्या लेवलचा होऊ शकतोय हे मैदानावरती आपण पाहू शकणार आहात. येणारे 24 बॉलमध्ये 22 धावेची गरज आहे. आकाश पाटील, राम एका बाजूने आपण पाहिलं तर प्रसाद चव्हाण आहेत. 43 धाव्यांवरती मैदानावरती ते बॅटिंग करतायत. 103 धावा धावफलकावरती आहेत. सतीश राठोड महत्वाचे गोलंदाज आहेत, परंतु आता 2 षटकांमध्ये 19 धावा खर्च केल्यात. ही जबाबदारी सतीशला स्वीकारायची आहे. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, प्लेसमेंट चांगली पाहायला मिळाली. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल बॉलवरती फील करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 104 धावा, 2 गडी बाद. ना महाराष्ट्राच्या कर्णधाराने सतीशला तेच सांगितले, भले सुरुवात खराब होती, सुरुवात चांगली नाही झाली, लेकिन एक बार आपको सही होना है. एक वेळा तुम्ही जर सक्सेस झाला ना, मागचं सगळं अपयश धुवून निघतं. एक वेळा तुम्ही सक्सेस व्हा, मागचे जेवढे काही ऑपॉर्च्युनिटी जर तुम्ही गमावलेत ना, त्या कोणी लक्षात घेत नाही. त्याच्यामुळे एक बार आपको सही होना है. एक वेळा तुम्हाला योग्य ठरायचं. दुसऱ्या बाजूला फलंदाज स्ट्रायकर एंडला अकोटाप्याचा चेंडू होता, अपरकट मारला चेंडू. हो, काय फिल्डिंग जबरदस्त. आदित्य होते तिथे, आदित्यनं चांगले फील्ड केले या चेंडूला. आकुटप्याचा चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न, अपरकट करायचा होता, पण शेवटच्या चेंडी बॅट थोडीशी दिशा दाखवली. 1 धावे चेंडूवरती. पूर्ण स्कोअर 105. 105 धावा धावफलकावरती आहेत. रंगलेला असा सामना आपण बघतोय. खाडे यांकडनं पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होईल. सतीश समोर आहे, पण बॅटिंग समोर जो फलंदाज करतोय ना, थोडासा स्टायलिश आहे. स्टायलिश फलंदाज आहे. सतीश आहे पण स्टायलिश फलंदाज, आणि हा स्टायलिश चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा रिप्ले पाहू शकता. फुलरलँड डिलिव्हरी होती, मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट केलं. बिल्कुल दायरे के अंदर तो खिलाड़ी थे, लेकिन उनको चकमा देती हुई गेंद सरळ बॅटने खेळलं. म्हणून मी म्हटलं ना, गोलंदाज सतीश आहे पण फलंदाज सध्या बॅटिंग करतोय प्रसाद, थोडासा स्टायलिश आहे. देखणं आहे, आणि देखणे फटके त्याने दाखवलेत. पूर्ण या इनिंगमध्ये त्याने चांगले फटके दाखवलेत. आत येणारा चेंडू होता, आत येणाऱ्या चेंडूला सन्मानजनक खेळला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि प्रसाद स्वतः वैयक्तिक धावसंख्या जर प्रसादची पाहिली तर 49 वरती खेळतोय. 49, 50च्या उंबरट्यावरती तो आहे. आणि संघाची धावसंख्या
110 110 लॉस ऑफ 2 विकेट्स. 110 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 बॉलमध्ये अजून धावा करायच्यात 15. हा बॉल निर्णायक असणार आहेत. गोलंदाज पुन्हा तयार आहेत. ओ फटका दर्जेदार खेळलाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक स्ट्रोक 6 रन. रिप्ले बघा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. या चेंडूला स्लाइस केला. स्लाइस. आणि ज्या ज्या वेळेला कालच्या दिवसापासून आकाश बॅटिंग करतो ना, चेंडू जमिनीवर कमी ना आकाशात जास्त जातोय. त्याच्यामुळे आकाशची बॅटिंग आपण पाहिले. आकाशाला गवसणी काढणारे षटकारही पाहिले, चौकारही पाहिले. आकाश तुफान फॉर्म मध्ये आहे आणि हाही चौकार जो जातोय या 4 धावांनी स्कोर 116. 9 धावांची गरज. पुन्हा एकदा कडक स्ट्रोक खेळलाय. आता तिथे खेळाडू नाही आहे. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. आकाश पाटील यांची बॅट मैदानावरती बोलू लागलायत आणि आकाश यांच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आकाशची बॅटिंग पाहिली ना, तर काही जण सांगतात भाई आकाश खेल नहीं रही है, ये तो बॉलर के साथ खिलवाड़ कर रहे. अशा पद्धतीनं बॅटिंग आकाश पाटीलची या स्पर्धेमध्ये राहिलेली आहेत. हाही ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. थोडीशी जागा बनवली. बिलकुल जगह मिळती नाही, बनानी पडती. ती पहिला बनवली. कव्हरच्या डोक्यावरनं या चेंडूला खेळा. बॅकफुट पंच आणि हा चौकार. रिप्ले जरी पाहिलं तर लक्षात येईल. जागा थोडीशी बनवली आणि कव्हरच्या डोक्यावरनं चौकार. 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी मुंबईच्या संघाला. 5 धावांची गरज आहे. तिथे समोर जर पाहिलं तर प्रसाद यांना पाहिलं तर प्रसाद 49 वरती सध्या खेळतायत टीम मुंबईसाठी. अर्धशतकासाठी त्यांना 1 धावेची गरज आहे आणि टीमला जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे. त्यामुळे त्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला मॅच आणि वाटलं होतं प्रत्येकाला की हा मॅच शेवटच्या त्या ओव्हरपर्यंत जाणार, शेवटच्या बॉलपर्यंत जाणार, परंतु दोघांनी चांगली बॅटिंग केलंय. लेफ्टच्या खूपच बाहेरचा बॉल आहे. पंच मात्र दर्शवत आहेत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती 121. 121 ला 2 विकेट. म्हणजे एक तर मुंबई जिंकणार येतं आता जवळपास होते. फक्त 50 अर्धशतक प्रसादचं ती उत्सुकता आहे. स्ट्रायकर एंडला तो फलंदाज आहे आणि या फटक्यानं प्रसादनं अर्धशतक साजरं केलंय. काय स्टायलिश खेळ आहे प्रसाद आणि मॅटला देखील केलंय फिनिश. अर्धशतक थोडंसं आपली बॅट वर करा प्रसाद. काय फटका खेळलाय. सुरुवातीपासून आक्रमक खेळ, अटॅकिंग खेळलं आणि एक अर्धशतक आपल्या नावावरती ठोकलंय आणि विजयी झालाय संघ मुंबई. कॉंग्रॅच्युलेशन प्रसाद चव्हाण. 53 रन, बॉल फेस केले 33 आणि त्यामध्ये 5 चौकार, 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 160च्या स्ट्राईक रेटनं प्रसाद चव्हाणची बॅट बोलली टीम मुंबईनं आपला हा 3रा सामना मात्र या ठिकाणी जिंकलात. त्याबद्दल वेल प्लेड टीम मुंबई आणि हार्ड लक टीम महाराष्ट्र. आपण देखील चांगला खेळलात परंतु या मॅचमध्ये पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. त्याचं कारण 15 षटकांमध्ये तुम्ही 125 पर्यंत पोहोचू शकलात. कदाचित तो स्कोर जर तुम्ही 135, 140 किंवा 150च्या अबाव करू शकले असते तर आणखीन काही चित्र वेगळं असं. सर काही वेळामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. आजचा दिवस खूप छान पद्धतीने राहिला. 2रा दिवस आपण पाहिलं तर 2ऱ्या दिवसाचा हा खेळ आपण या ठिकाणी संपूर्णतः पाहिलात. बीडी वेस्ट झोन चॅम्पियनशिप 2025. आपल्या सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. ज्यांनी ज्यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला सहकार्य केलं त्यांचं सर्वांचं मनापासून आभार असणार आहेत. त्यानंतर आपली संपूर्ण टीम जी आहे DCA मुंबईची पीडी क्रिकेट पुरी ऑफिशियल टीम, श्री रवींद्रजी पाटील, श्री कल्पेशजी गायकर, DCA मुंबई सचिव, पालघर जिल्हा अध्यक्ष दिव्यांग क्रिकेट श्री हिमेशजी डवणे, नरेशजी सापरा, बाबूराव मुंडे, अनसन मंचाडो, अनिश राणे, सचिन सातवी आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आदरणीय संजयजी पाटील साहेब आणि मानसी पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र दिला जाणार आहेत. संजयजी पाटील यांना विचार केला तर गिलिजन क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. ते सध्या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि तिथून जॉईनिंग असतील. तुकाराम सर यांचा आवाज आपण ऐकणार आहात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय त्या खेळाडूच्या नावी ज्याने 53 धावा बनवल्यात, 33 बॉल त्याने फेस केले, चौकार 5 ठोकले, षटकार 2 ठोकले आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा खेळाडू मिस्टर प्रसाद चव्हाण. प्रसाद आपण यायचं आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. पृथ्वी फाउंडेशन आणि ST20 फाउंडेशन
पण स्पॉन्सर म्हणून आपल्याला त्यांचं सहकार्य लाभलंय. जॉईनिंग सर. धन्यवाद धनंजय. पण महत्त्वाचा मॅच होता दोन्ही टीमसाठी, खास करून मुंबई आणि महाराष्ट्रासाठी. आणि या मॅचमधला गेम चेंजर खेळाडू ठरला आहे. बरीचशी चर्चा चालू होती ज्यावेळेला कल्पेश गायकर आमच्या जोडीने होते. त्यांनी सांगितलं काही यंगस्टर ज्यावेळेला परफॉर्मन्स करतात ना त्यावेळेला स्पर्धा आयोजन करण्याचं सार्थक होतं. एक समाधानाची बाब असते की ज्यावेळेला एक यंगस्टर आणि असा खेळाडू आज मॅन ऑफ द मॅच एक 50 धावांची खेळी ज्याने साकारलेली आहेत. प्रसाद चव्हाण ठरल्यात या सामन्याचे सामनावीर. तर्पण आपण पण या थोडंसं फोटोग्राफ आणि तो देण्यासाठी एका बाजूला संजय पाटील आहेत जे जुचंद्र गावचे आहेत आणि असं मित्र आहेत रवी पाटील यांचे. आणि दुसरं महिला क्रिकेट मुंबईसाठी ज्यांनी खेळल्यात मानसी पाटील देखील आहेत. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अप्रतिम अर्धशतक, चांगलं टायमिंग, फुटवर्क, ड्राईव्ह, कटचा पुरेपूर वापर प्रसादनं केला होता. आणि नक्कीच अभिनंदन आहे प्रसाद या तुझ्या या खेळीनं. आपण संवाद साधणार आहोत प्रसाद तुमच्याशी देखील, कारण हा महत्त्वाचा मॅच होता. समोर टीम जर पाहिली त्यामुळे प्रसादशी आपण नक्कीच चर्चा करणार आहोत, कारण हा महत्त्वाचा मॅचमध्ये सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने देखील प्राप्त केला आहे. चॅम्पियनशिप जी स्पर्धा आपण वेस्ट झोनसाठी बघतोय आणि आज जर पाहिलं तर एक अर्धशतक तुझ्या नावावरती आहेत. पण या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना एक सीनियर खेळाडू देखील होते, वरिष्ठ खेळाडू देखील होते, जी संधि दिली. बिल्कुल हिंदी में बात करेंगे प्रसाद जी, आपसे वही बात करेंगे कि जैसा मौका आपको मिला है ये नॉर्थ जोन में ये वेस्ट जोन में आपको खेलने का, तो किस तरह से देखते हैं और कितना एंजॉय किया इस टूर्नामेंट को? एंजॉय तो इतना किया कि पहले मैच में मेरे से रन नहीं हुआ, जो एक्सपेक्टेशन था कैप्टन को, कोच सर को, पर मेरे को तीसरे मैच में चांस दिया. थैंक यू रवि सर एंड कोच जो कल्पेश सर भी. और टूर्नामेंट बहुत अच्छी है, फैसिलिटी तो बहुत अच्छी है. और थैंक यू फॉर ऑल DCCI मेंबर एंड रवि सर एंड कल्पेश सर. शुरुआत तो अच्छी की थी. इस इनिंग की भी शुरुआत आपने काफ़ी पिछले कुछ इनिंग में रन नहीं बन रहे थे. दूसरे छोर पे जैसे हमने कहा था कि करण भी थे, वो भी अच्छे बल्लेबाजी कर रहे थे, उनका भी साथ आपको बखूबी निभा रहे थे. तो आपस में क्या चल रहा था जब महाराष्ट्र जैसी टीम आपके सामने ही थी, 125 रनों का लक्ष्य आपको हासिल करना था, तो बीच में क्या बात चल रही थी कि कौन अटैकिंग खेलेगा, कौन थोड़ा सा वक्त देगा, क्या बातचीत चल रही थी? अटैकिंग का तो कुछ था नहीं, हम लोग का सिर्फ हमारे कोच लोग ने, कैप्टन ने बोला था कि स्ट्रेट बैट खेलो, रन वो खुद ही देंगे. अगर हम पिच पे टिके रहेंगे तो प्रेशर खुद ही बॉलर पे बनता है, फील्डर पे बनता है कि यहाँ सिंगल ले रहे हैं यहाँ से. फिर उन लोग ने जैसे फील्ड खोली, फिर हम लोग ने फील्ड के हिसाब से खेला, तो इस रोहन भैया की पार्टनरशिप टूट गई. पर बाद में करण दा है जो बहुत मैक्सिमम हिट की है. थैंक बिल्कुल आपका भी शुक्रिया, धन्यवाद. तुमचा देखील काय खेळ खेळला, जबरदस्त खेळ प्रसाद चव्हाणनं इथे खेळला होता. आणि कालच्या दिवसापासून आपण बराच खेळ पाहिलाय. या थैंक यू फॉर प्रोजेक्ट सर जो आज यहाँ पे नहीं है, जो मेरे पीछे बैटिंग के पीछे मेरे है प्रोजेक्ट सर एंड रवि सर जो आज यहाँ पे अटेंड नहीं किए. प्रोजेक्ट सर, थैंक यू फॉर प्रोजेक्ट सर टू गिव द अकेडमी. नक्कीच त्यांचा देखील आभार, कारण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तो खेळतोय किंवा चांगली कामगिरी करतोय त्यांचे आभार मानणं गरजेचं आहे. प्रसादनं तेच केलं होतं. कालच्या दिवसापासून आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहताय. डिफरंटली एबल क्रिकेट असोसिएशन ऑफ मुंबई आणि त्यांच्या जोडीने पाहिलं तर डिफरंटली एबल क्रिकेट काउन्सिल ऑफ इंडिया जी BCCIची सपोर्टिंग बॉडी आहे, यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला हा PD वेस्ट झोन चॅम्पियनशिप 2025चा खेळ जो कालपासून अनुभवत आहेत, एन्जॉय देखील करतायत, मजा देखील घेत आहेत.